नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. खुद के गिरेबान में झाक के देखना चाहिए. जर आम्ही आरोप करायला गेलो तर अजित पवारांचं पुस्तक बंद होईल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलं. अर्थात त्यामागचं कारण एक होतं की कालच अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिकेत केलेल्या तथाकथित भ्रष्टाचाराचं पुस्तक उघडलं होतं. त्यामुळे आता कोण कुणाचं पुस्तक उघडतंय आणि कोण कुणाचं पुस्तक बंद करतंय याच्या आरोप प्रत्यारोपाच्या फेरी तर आता सुरू होतीलच. पण एकंदरीत पिंपरी चिंचवडमध्ये 2017ला आपली गेलेली सत्ता पुन्हा एकदा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे आणि या राष्ट्रवादीत खरं तर आता पुन्हा एकदा ताकदीनं आणि तितक्याच जोमानं उतरलेले नेते दादांच्या मागं, दादांच्या सोबत तितक्याच ताकदीनं उभे देखील राहिलेले आहेत. त्यातलंच एक नाव अर्थात राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे. अजितजी, आपलं PCMC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत. अगदी सुरुवातीलाच मी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी काय आरोप केलाय किंवा दादांच्या कालच्या आरोपानं प्रत्युत्तर काय दिलं हे सांगितलं. आता मला असं म्हणायचं, हे आरोप प्रत्यारोपाच्या फेरी आता सुरू राहतीलच, पण जे काल दादांनी म्हटलं होतं की एकंदरीत महापालिका का बर्बाद झाली आणि कशा भाजपनं, मग तो अगदी गुंडगिरी, भ्रष्टाचार, सत्तेचा माज, मस्ती याच्यावर दादांनी भाष्य केलं. एकंदरीत मला असं म्हणायचं, रवींद्र चव्हाण जे आता म्हणतायत त्याला, किंवा आता चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत की दादांनी असं बोलायला नको होतं, तर तुमची पहिली प्रतिक्रिया याच्यावर काय? दादा जे काल बोलले ती वस्तुस्थिती आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांच्या हातात जेव्हा 2017ला लोकांनी इथल्या सत्ता दिली, खूप अपेक्षा होत्या लोकांच्या त्यांच्याकडनं की या शहरामध्ये खूप चांगला कारभार ते करतील. परंतु लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे. त्याचं कारण तेव्हापासून 2017पासून आत्तापर्यंत, म्हणजे इलेक्शनचे 5 वर्षानंतर इलेक्शन न झाल्यामुळं ही 4 वर्ष, 9 वर्ष ज्या पद्धतीने कारभार या पिंपरी चिंचवड महापालिकेत केलेला पाहिला आपण. पैसे तर खर्च होतात, पण विकास कुठं दिसत नाही. अनावश्यक गोष्टीवरती पैसे खर्च होतात, नको ते कामं काढली जातात आणि जी लोकांच्या फायद्याची, लोकांना अपेक्षित आहे, जी गरजेची आहे, ती कामं होत नाहीत. शहराचा पिंपरी चिंचवड शहर अजितदादांनी एका उंचीवर नेलं होतं. 2017पर्यंत एका उंचीवर नेलं होतं. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही, एकदम चांगल्या पद्धतीचा कारभार, पारदर्शक कारभार दादांच्या नेतृत्वाखाली. आणि दादांनी काम करताना पुढची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. पण यांनी फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करण्याचं काम केलं. प्रत्येक कामामध्ये रिंग करणं, टेंडर फुगवणं आणि टेंडर फुगल्यानंतर प्रत्यक्षात काम नीट न करणं, या अनेक गोष्टी ह्या सगळ्या शहराला माहिती, किंबहुना महाराष्ट्राला माहिती की पिंपरी चिंचवड शहरामध्ये कशा पद्धतीचा कारभार यांनी या मागच्या 9 वर्षात केलेला आहे. नक्कीच. आत्ता 9 वर्षांनी निवडणूक लागलेली आहे, म्हणजेच 9 वर्षांनी पिंपरी चिंचवडकरांच्या बोटाला महापालिकेच्या निमित्तानं काही ना पण मतदानाची शाई लागणार आहे. आता प्रश्न असा आहे की मुळात राष्ट्रवादी काल परवापर्यंत किती जागा लढवणार आहे हे देखील संभ्रमावस्थेत होतं आणि कोणी कोणाची यादीच जाहीर केली नव्हती, त्यात आपण देखील होतो. आता अगदी आमच्या प्रेक्षकांना किंवा पिंपरी चिंचवडकरांना तुम्ही नक्की काय सांगाल की किती आकडा आपण परफेक्ट लढतोय आणि कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आहे आता आपली? आता आमच्या सुरुवातीपासून सगळ्या पक्षांची बोलणी चालू होती. सगळे पक्ष एकमेकांशी बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळ्यांनी वेगळ्या लढायच्या ठरलं, किंवा ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं त्यांना सोयीचं आहे त्या लोकांशी बरोबर जायचं. आणि त्या अनुषंगाने आमचं सर्वांचीच बोलणी चालू होती. तर सुरुवातीला आमची पवारसाहेबांच्या पक्षाची बोलणी, अनेक चर्चा झाल्या, त्याच्यातनं चांगला मार्ग निघाला आणि आज आम्ही त्यांच्यावर एकत्र लढतोय. शिंदे गटाची सुद्धा आमची चर्चा चालू होती. उद्धव साहेबांच्या पक्षाशी पण आमची चर्चा चालू होती आणि काँग्रेसशी पण चालू होती. तर त्यातलं शिंदे साहेबांच्या पक्षाचं आमचं काही ठिकाणी एकत्र म्हणजे झालेलं आहे. आम्ही काही ठिकाणी एकत्रपणे मैत्रीपूर्ण लढत करतो. विशेषतः प्रभाग क्रमांक 24 आहे. मग ते काय म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, बारणेंचे पुतणे आणि त्यांचा मुलगा त्यांच्या सोयीच्यासाठी दिलजमाई झाली असं म्हणतात. तिथली स्थानिक परिस्थिती पाहता तसं झालेलं आहे. आणि इथं आम्ही आमच्या इथल्या भोसरीमधल्या सुद्धा प्रभाग क्रमांक 13मध्ये तसंच करतोय. अशा काही ठिकाणी सोयीनुसार केलं, जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील पक्षाच्या, हा त्याच्या मागचा प्रयत्न आहे आमचा. नक्कीच. म्हणजे आता 125 पर्यंत आपण जागा लढतोय. आता खरं तर तिकडे भाजपनं 125 हाच जो काय आत्ता आकडा आहे त्यांचा, त्या 2
बिनविरोध मी येणारच आहे त्याच्याकडे. पण मला आता असं म्हणायचं की आता ज्या फाईट्स आहेत किंवा आता जे बघायला मिळणार आहे, अर्थातच भाजप वर्सेस राष्ट्रवादी हेच सगळं वातावरण आता सगळीकडे तयार आहे. मागच्या इलेक्शनला 2017ला 77 जागा भाजपच्या निवडून आल्या. म्हणजे 2ला, 7ला आणि 12ला राष्ट्रवादीनं तिन्ही वेळा एक हाती सत्ता मारली. तुम्ही त्या तिन्ही वेळात नगरसेवक होतात, हॅट्रिकच मारली. 17ला भले तुमची सत्ता गेली, पण तुम्ही 17ला निवडूनच आलात, चौकारच मारलात तुम्ही. आता असं काय झालं की अजित गव्हाणे आता यंदा निवडणुकीत दिसत नाहीत, फक्त उमेदवारांच्या प्रचारासाठी दिसते. एक तर पहिली गोष्ट, मी विधानसभा निवडणूक नुकतीच लढलो होतो मागच्या वर्षी, आणि पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही सगळ्यांनी हा विचार केला, माझ्या सगळ्या सहकार्याने, की आपल्याला महापालिकेला सामोरं जाताना सगळ्या प्रभागात लक्ष देता आलं पाहिजे. शेवटी निवडणुका लढत असताना शहरामध्ये काही नेते असे पण पाहिजेत की त्या सगळ्या प्रभागात त्यांनी वेळ दिला पाहिजे, ज्याच्यातनं जास्तीत जास्त नगरसेवक आपले कसे निवडून येतील. बरोबर. त्यामुळे तशा प्रकारची जबाबदारी मी घेतली, दादांना तसं सांगितलं सुद्धा. काल दादा त्या संदर्भात बोलले पण. आणि एकूणच सगळ्या 32 प्रभागामध्ये लक्ष द्यायचं काम मला करावं लागणार आहे. पण दादांची इच्छा होती तुम्ही लढावी. ते सुरुवातीला दादा मला म्हटले, अरे तू लढलं पाहिजे. मग सविस्तर चर्चेनंतर दादांना पण ते पटलं की नाही, बरोबर आहे, आपल्याला कोणीतरी अशी लोक पण पाहिजेत की जे ओव्हरऑल सगळीकडे लक्ष देतात. पण तुम्ही नाही लढणार म्हटल्यानंतर बाकीच्याने पण मैदानात माघार घेतली. असं नाही आहे, प्रत्येक ठिकाणचे वेगळे मुद्दे आहेत. काही लोकांनी जी माघार घेतली त्याला अनेक कारणं आहेत. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे इलेक्शन्स या लोकशाही पद्धतीने व्हायला पाहिजे. दुर्दैवाने आज परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे. पण अजित भाऊ, तुमच्यासारखे असे नेते आता फार कमी राहिलेत की बाबा यंदा मी नको, कार्यकर्त्यांसाठी तरी किमान मी आता जागा मोकळी केली पाहिजे. खरं तर अगदी दामोदर भाऊंपासून तुम्ही अगदी गव्हाणे हे नाव महानगरपालिकेमध्ये बऱ्याच वर्ष आपण, बराच कालावधी आपण पाहत आलो. पण यंदा मात्र ते गव्हाणे आडनाव, कुटुंब काही पाहायला मिळणार नाही. नाही, कसं आहे, एकतर ज्या लोकांनी अनेक वर्ष मला मदत केली, मी 4 वेळा नगरसेवक झालो, माझे वडील पण नगरसेवक होते. अनेक लोक अशी आहेत की आमच्याबरोबर सतत आहेत. तर ह्या लोकांना कुठंतरी संधी मिळाली पाहिजे, ही त्याच्यामागची माझी भावना होती. आणि विधानसभेमध्ये प्रत्येक प्रभागातला कार्यकर्ता, प्रत्येक प्रभागातले नगरसेवक असतील, तिथले इच्छुक, यांनी प्रामाणिकपणे मला मदत केली. स्वतः उमेदवार असल्यासारखं ते काम करतोय. त्यामुळं मला असं वाटलं की आपण सुद्धा त्यांचं देणं लागतो. आणि म्हणून मी ती भूमिका घेतली की आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. आणि त्या अनुषंगाने मी सगळ्या ठिकाणी प्रयत्न करतो, सगळ्या ठिकाणी फिरतोय, आणि त्यातनं निश्चितपणे चांगला रिझल्ट मिळेल. नक्कीच. अगदी काल परवा 2 दिवसांमध्ये सगळीकडे बिनविरोध बिनविरोध हा शब्द फारच गाजतोय. म्हणजे त्या माणसाला विरोधच नाहीये. आता का विरोध नाही ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, अलहिदा. पण आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये पण असे 2 उमेदवार आता बिनविरोध आहेत. अर्थात निवडणूक आयोगानं असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आता या निवडीला तुर्तास ब्रेक दिलेला आहे. त्यांच्या निवडीनंतर पुढे विचार केला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवलेले आहेत. बरं, 1-2 करता नव्हे तर अख्ख्या राज्यामध्ये 67 बिनविरोध आत्ता झालेले आहेत. भाजपचे सर्वाधिक 45 आहेत, शिवसेनेचे 19 आणि आपलेही 2 आहेत. आणि इस्लाम पार्टी म्हणून एक आहे मालेगावात, त्यांचा 1. तर एवढे 67 उमेदवार बिनविरोध निवडून येणं, हे बिनविरोधचं पीक जे आलेलं आहे, हे पुढे थोपवलं गेलं पाहिजे. नाही तर मग पुढच्या निवडणुका लोकशाहीच्या मार्गाने होतील का, हा प्रश्न पडतो. हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. प्रत्येक शहरातला नागरिक, म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा विचार नक्की करत असेल. कारण त्याचा जो मतदानाचा हक्क आहे तोच त्याला बजावता येत नाही. म्हणजे लोकशाहीने जो कायद्याने, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जी घटना लिहिली, त्याच्यातून जो काही लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपण आपलं मत द्यायचं, आपल्याला आपल्या आवडीचा, आपल्याला योग्य वाटणारा, समाजाचं भलं करणारा, विकास करणाऱ्या लोकांना संधी देण्याची ती एक लोकशाहीतली प्रक्रिया आहे. आणि ती सगळ्यात महत्त्वाची. तीच प्रक्रिया जर अशा पद्धतीने थांबत असेल तर ते भविष्यात लोकशाहीला घातक आहे. पण मग आता जेवढे 67च्या 67 बिनविरोध जे झालेले आहेत, त्या सगळ्यांनीच धाकदपटशा, दबाव, लोभ, प्रलोभन दाखवलं असं तुमचं मत आहे? असू शकतं असं, कारण ज्या पद्धतीने जे घडतंय आता, मग त्यात आपल्या राष्ट्रवादीचे 2 बिनविरोध झालेले आहेत. म्हणजे ते काय, आता ते नेमकं 2 कोण ते, आणि सगळ्या खोलात मी गेलो नाही, परंतु ही फॅक्ट आहे आणि ती आपण स्वीकारली पाहिजे. आणि लोकांनी याच्यामध्ये जागरूकपणे याच्यात भूमिका घेतली. इव्हन सगळ्याच पक्षांनी या घ्यायला संदर्भात पाहिजे. भूमिका घेतली पाहिजे की असं जर झालं तर लोकशाही धोक्यात येईल आपली. नक्कीच. यंदा भाजपनं अगदी सुरुवातीपासूनच एक वातावरण असं निर्माण केलं, अबकी बार सो पार. नंतर आणखीन यांचे बाकीचे सगळे नेते मंडळी तर अगदी पार 125 पर्यंत. पण पैजेचा विडा वगैरे लागला. मग अर्थात विकास सानेने पण तिथं 1.25 कोटी, मग इकडे 1 लाख, असं काही बरंच काय काय झालं. एक चर्चा चरवणं झालं. पिंपरी चिंचवडकरांना थोडासा आनंद झाला.
पण हे ज्या काही आता यांच्यातले जे काही पैजेचे विडे वगैरे उचललेले आहेत ना, ते 125 पर्यंत जाणार ना इकडे. तर नेमकं मला असं म्हणायचं की ही जी एक्झॅक्ट फिगर, एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून की आम्ही 125 मारणारच म्हणून? नाही, एक तर तो त्यांचा ते हाईप करायचा प्रयत्न आहे ते सगळं. आणि कॉन्फिडन्सचं जर म्हणालात तर त्यांना जो काही आत्मविश्वास आलेला आहे किंवा त्यांचा तो गैरसमज आहे, सत्ता आहे, पैसे आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून वाटेल त्या मार्गाने सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि शेवटी पैसे कुठले आहेत? महापालिकेतनंच भ्रष्टाचार करून पैसे मिळवलेले आहेत. आणि त्याच पैशातनं आज लोकांना वेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून वाटेल त्या मार्गाने त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत त्यांचे. बरं. थोडंसं आपण जी विधानसभा लढलो होतो त्याकडे येऊयात. खरं तर तुम्ही पहिलीच निवडणूक लढवली होती. अगदी तोपर्यंत पक्ष फुटले वगैरे होते. सगळंच काही घडलं आणि अशा स्थितीत उमेदवारी मिळवून तुम्ही निवडणूक लढलात. 1,49,859 इतकी मतं देखील तुम्ही मिळवली. एवढा मोठा जनाधार असताना देखील ज्या पक्षाकडून आपण लढलो, तो पक्ष का सोडावा असं वाटलं? नाही, मुळात राष्ट्रवादी काँग्रेस ही आमच्यासाठी एकच आहे. राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यकर्ता म्हणजे तुम्ही असं म्हणायचं की हृदयात साहेब आणि मनात दादा. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये तेच आहे. हे आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काहीतरी घडेल. पण ते घडलं आणि घडल्यानंतर मग ह्या भूमिका घ्याव्या लागल्या. भूमिका घेत असताना त्रास पण झाला मनाला, कारण त्या फार अवघड अर्थात. असतं. परंतु आम्हाला खात्री आहे की आज ना उद्या दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. किंवा तुम्ही एकत्र आणल्याशिवाय राहणारच नाही. आम्ही एकत्र आल्याशिवाय राहणार नाही सगळे कार्यकर्ते. खरं म्हणजे मुळात अर्थात दादांकडून साहेबांकडे जाताना तुम्हाला त्रास झाला, साहेबांकडून दादांकडे येताना त्रास झाला. पण तुमचं एक वैशिष्ट्य आहे, कुठेही जा दोन्ही घरं म्हणजे एकाच घरातले दोन खोल्या आहेत, ह्याच्या पलीकडे काही नाही, असं तुम्ही केलं. बरं, आता प्रश्न असा उरतो की यंदा भाजपला थोपवण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या तोफा ज्या आता बाहेर पडतील, दादांनी तर काल वाद पेटवलेलीच आहे पहिल्यांदाच अगदी जोरात. तर अर्थात मग आता बाकीचे सगळे त्यांचे पण आरोप सुरू होणार. तर इथल्या खास भोसरी प्रभागात आता मी तुमचा विधानसभा मतदारसंघातला जर मी विचार केला, तर इथे तुम्ही काय ताकद लावणार आहात, काय करणार आहात? एक तर आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे चाललोय. आम्ही काय केले 2017 पूर्वी आणि आम्ही भविष्यात काय करणार आहोत हे लोकांपुढे नेणार आहे. आणि लोकांनी अनुभवले, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजितदादांचं नेतृत्व असेल, पवारसाहेबांचं नेतृत्व या शहराने अनुभवले. ही छोटी छोटी गावं होती, खेडेगाव होती, त्याचं सुरुवातीला नगरपालिका झाली, नंतर महापालिकेत रूपांतर झालं. हा जो सगळा प्रवास आहे, बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळाला, अनेक पुरस्कार आपल्या शहराला, हे सगळा जो प्रवास आहे, हा प्रवासचे साक्षीदार इथले जनता आहे. आणि त्यांना लोकांमध्ये हा विश्वास आहे की खऱ्या अर्थानं अजितदादा ह्या शहराला आणखीन चांगल्या दिशेला नेऊ शकतात, खूप चांगल्या उंचीवर नेऊ शकतात. आणि ते अनुभव लोकांनी घेतले आणि ह्या 9 वर्षातला यांचा अनुभव लोकांनी घेतलेला. बरोबर. आणि निश्चितपणे याची तुलना होणार, त्यामुळे आता दोन्ही अनुभव समोर आहेत दोन्ही आणि अनुभव, त्याच्यामुळे दोन्हीतलं कंपॅरिझन होणार आहे. आणि मग लोक ठरवणार की आपल्याला अजितदादांच्या नेतृत्वाखाली या शहराचं धुरा द्यायची. बर. खरं तर म्हणजे एक विशेषच आहे, म्हणजे राज्यात तुम्ही एकत्र आहात सगळे आणि इथं मात्र तिघही तुम्ही वेगळे लढताय, तिन्ही घटक पक्ष महायुतीतले. तर हे असं सांभाळणं अवघड जात नाही म्हणजे स्थानिक नेत्यांना, म्हणजे आता हे सगळे मोठे नेत्यांना तर सोडून द्या, पण तुम्हाला असं काही अवघड होत जातं का? नाही, ह्या तुम्ही म्हणता तो मुद्दा चुकीचा नाही. हे नक्कीच अवघड जातं. परंतु शेवटी स्थानिक पातळीवरचं राजकारण वेगळं आहे, स्थानिक पातळीवरचे मुद्दे वेगळे आहेत. आणि त्या अनुषंगाने दोन्ही पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप, हे 2 मोठे पक्ष आहेत इथं. त्यामुळे आम्हाला इथं प्रॅक्टिकली एकत्र येणं शक्य नव्हतं, कारण दोन्ही पक्ष एकत्र आल्याचं कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकले नसते. बरोबर. आणि त्याच्यातनं हे घडलेलं आहे. बरोबर. 2029ला कुठला मतदारसंघ निवडणार आहात, कसं? नाही, अजून मतदारसंघात पुनर्रचना व्हायची, बऱ्याच गोष्टी अजून खूप लांब हा, पण आहेत. आता 12वीतनं 10वी द्यायचं ठरवलंच नाही आणि कशाला येणार, ऑलरेडी सर्टिफिकेट मिळालंय, तर आता पुढेच जाणार ना आपण. तर अजून वेळ आहे त्या गोष्टीला. अजून बरंचसं राजकारणामध्ये इतकं बदल होत असतात. आपण अनेक गोष्टी राजकारणात अशा बघतो की ते कधी आपण विचार पण नव्हता केला, तशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे अजून घोडे मैदान खूप लांब आहे. त्याच्यामुळे आत्ताच त्याचा विचार करणं योग्य त्याच्या आधी होणार. महापालिका काढून घेऊ असं. पहिलं महापालिकेची निवडणूक जिंकणं हे महत्वाचं आहे. बरं, अगदी आता शेवटचे 1-2च प्रश्न घेतो. अजितदादांसोबत जेव्हा आता तुम्ही पुन्हा एकदा आपली घरवापसी झाली आणि तेव्हापासून मग आता कसं वातावरण आहे, कशा पद्धतीनं पक्षाची बांधणी, संघटन मग करायला सुरुवात झाली आपली आता? दादांकडं पूर्वी पण माझ्याकडे शहराचं अध्यक्षपद होतं. दोन्ही पक्ष एकत्र असताना मीच अध्यक्ष होतो. नंतर वेगळं झाल्यानंतर मी दादांबरोबर आम्ही राहिलो सगळे, आणि शहरातले जवळपास 99% लोक दादांबरोबर राहिले. संघटनात्मक बांधणी आमची ऑलरेडी आहे आणि आता पण आम्ही पुन्हा नव्यानं सुरुवात केलेली. आम्ही जॉईन केल्यानंतर
माझ्याबरोबरचे आमचे भोसरी विधानसभेत जवळपास 36 आजी माजी नगरसेवक आम्ही बरोबर. होतो. पुन्हा जॉईन केलं आणि परत आहे त्या जोमाने आम्ही कामाला लागलो. त्यामुळे संघटनात्मक बांधणी आमची अतिशय चांगली आहे आणि अधिक चांगली करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आमच्याकडनं राहणार आहे. बरं, प्रभाग क्रमांक 5 चक्रपाणी वसाहत गवळीनगर काय निकाल असेल यंदा? अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार. चारीपैकी चारी मार्क? चारीपैकी चारी जागा. ओके. अगदी आता एक शेवटचाच प्रश्न. महापालिका आणि पुन्हा एकदा सत्तांतर झालंच आणि संधी मिळाली राष्ट्रवादीला आणि आपण म्हणतो ना की बाबा ती सल आहे 2017ची की अरे यार आपण 9 वर्ष लोकांमध्ये ह्याच्या आधी 3 वेळा टर्म काम करून सुद्धा आपल्याला लोकांनी नाकारलं आणि पुन्हा एकदा ती संधी मिळाली. तर 5 वर्षाचा काय रोड मॅप असेल, काय करणार आहात, जे करायचं राहून गेलं होतं आणि आता ते करण्यासाठी आपण प्रयत्न करणार? पहिलं तर यांनी जो काय भ्रष्टाचार करून कर्जबाजारी केली महापालिका, पहिल्यांदा महापालिकेला कर्ज घ्यावं लागलं, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि महापालिकेचा जो करातनं जो पैसा टॅक्समधनं लोकांच्या कष्टातनं पैसे महापालिकेला जमा होतात तो योग्य ठिकाणी वापरला गेला. विनियोग व्हायला हां, त्याचा उपयोग योग्य ठिकाणी झाला पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि खऱ्या अर्थानं लोकांसाठी जे गरजेचं आहे तीच कामं आम्ही करणार, जी पूर्वी करत होतो. अनावश्यक कामं करणार नाही. जी शहराच्या हिताची आहेत, जी नागरिकांच्या हिताची, ती कामं करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि पुढची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून विजनरी काम आमच्याकडनं होईल. नक्कीच अजितजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या महापालिका निवडणुकीसाठी आणि निश्चितच तुमच्या वैयक्तिक सगळ्या राजकीय आलेखासाठी. बघूया 2029ला अजून पुढं मैदान तसं लांब आहे, पण महापालिकेची दोरी आता तुमच्या हातात आहे. तुम्ही कशा पद्धतीनं ते पुढे नेताय आणि महापालिकेत पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडकरांना कसा चांगल्या पद्धतीनं विकास काय असतो जो हरवलेला आहे बरेच वर्ष, काही कुठे दिसलाच नाही, पत्ताच नाही लागला, तर तो कुठेतरी सापडावा एवढीच इच्छा मी व्यक्त करतो. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तर एकंदरीत ते होते अजितजी गव्हाणे. खरं म्हणजे त्यांनी स्पष्टपणे आपल्या पक्षाची भूमिका क्लिअर केलेली आहे की भ्रष्टाचार मुक्त कारभार, दुसरी गोष्ट लोकांना जे हवं तेच देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली याआधी देखील पिंपरी चिंचवडकरांनी कारभार पाहिलेला आहे. यापुढे देखील तो कारभार चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल हा प्रयत्न निश्चितपणे यावेळी दिसून येईल. पाहत रहा PCMC न्यूज चॅनल, पिंपरी चिंचवडकरांचं.